मंत्र्यांच्या दौऱ्याने प्रशासन अलर्ट, मग जनतेच्या तक्रारींसाठी कायमची तत्परता कधी? सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या 28 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या भंडारा जिल्ह्याच्या 2 दिवसीय दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. शासकीय विश्रामगृहापासून महामार्गापर्यंत स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट आणि आवश्यक त्या सुविधा उभारण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विश्रामगृह परिसरात नवीन कचरापेट्या ठेवण्यात आल्या आहे. रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्यांनी परिसर सजवण्यात आला आहे. बांधकाम विभागाकडून बोर्ड लावण्यापासून ते परिसराच्या स्वच्छतेपर्यंत प्रत्येक बाबींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. मंत्र्यांचा दौरा असल्याने प्रशासनाची यंत्रणा पूर्णपणे अलर्ट झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र याच तयारीमुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो. हीच तत्परता सामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि निवेदनांबाबत का दिसत नाही? भंडारा शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था वर्षानुवर्षे कायम आहे. रस्त्यांच्या समस्यांबाबत नागरिकांनी संबंधित विभागाकडे निवेदने दिली, तक्रारी केल्या. मात्र अनेक प्रश्न अद्यापही शासकीय कार्यालयाच्या टेबलवरच धूळ खात पडल्याची नागरिकांची भावना आहे. मंत्र्यांच्या दौऱ्याची तारीख जाहीर होताच रंगरंगोटी, स्वच्छता आणि डागडुजीची कामे वेगाने सुरू होतात. मग सामान्य जनतेला चांगले रस्ते, स्वच्छ परिसर आणि मूलभूत सुविधा मिळण्यासाठी एखाद्या मंत्र्यांच्या दौऱ्याचीच गरज आहे का? सार्वजनिक बांधकाम विभाग हा थेट जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विभाग आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केवळ व्हीआयपी दौऱ्याच्या वेळीच नव्हे तर वर्षभर जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे अपेक्षित आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे विकास कामांना गती मिळत असेल तर त्याचे स्वागतच आहे. पण हा अलर्ट मोड केवळ मंत्र्याच्या आगमनापुरता मर्यादित न राहता सामान्य नागरिकांसाठीही कायमचा असावा, हीच भंडारेकरांची अपेक्षा आहे. मंत्री महोदयांच्या दौऱ्यामुळे जर शहरातील रखडलेली कामे मार्गी लागणार असतील तर नागरिकांकडून एकच उपरोधिक सवाल, साहेब, विकासासाठी आपण दररोज यावे का?